कुख्यात गुंड गजानन कांबळेला कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या साथीदारांनी चक्क कारागृह निरीक्षकाला धमकी देत धक्काबुक्की केली आहे. दरम्यान कारागृह प्रवेशद्वारासमोर गाडी लावल्यावरून हा वाद झाला होता. कारागृह निरीक्षकाने कांबळेच्या साथीदारांना हटकले असता त्यातला एक सराईत गुन्हेगार लाल्या पालकर यानं कारागृह निरीक्षकासोबतच वाद घातला. या वादादरम्यान त्याने चक्क अधिकाऱ्याची कॉलर पकडून बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी अकोल्यातल्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्ञानेश्वर बाळसिंग पाटील वय 38 राहणार शासकीय निवासस्थान कारागृह अकोला हे अकोला जिल्हा कारागृहाचे निरीक्षक असून पदावर आपली ड्युटी बजावत होते. त्याचवेळी कारागृहात MPDA कारवाई कैद असलेल्या गजानन कांबळेला भेटण्याकरिता काही जण आले होते. त्यामध्ये सराईत गुन्हेगार असलेला स्वप्नील उर्फ लाल्या पालकर हा सुद्धा गजानन कांबळेला भेटण्यासाठी आला होता. त्यातील एकानं कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुचाकी उभी केली. कारागृह अधिकाऱ्यांनी लाल्या पालकरला विचारले की दुचाकी कोणाची आहे, तर त्याने गाडी आपलीच आहे, दुचाकी काढणार नाहीये, तुमच्यानं जे होतं ते करून घ्या आणि असली शिवीगाळ करत तुला बंदुकीने उडवून जीवाने मारून टाकणार अशी धमकी दिली. लोट लाट करून थेट कारागृह निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या शर्टची कॉलर पकडून धमकावून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि या वादादरम्यान कारागृह पोलिसांनी त्याच्यावर लाठीचार्ज केला. यामध्ये लाल्या पालकर हा जखमी झालाय. त्यानंतर लाल्या हा घटनास्थळावरून पसार झाला होता. कारागृह अधिकाऱ्यांनी या संदर्भात सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदवली. स्थानिक पोलिसांनी पालकरसह अन्य दोघांविरुद्ध 353, 294, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला. कोतवाली पोलिसांच्या DP पथकाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेत लाल्या पालकर याचा शोध केला. कोतवाली पोलिसांच्या DP पथकाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेत लाल्या पालकरचा शोध घेतला. त्याच्यावर उपचार करून त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याचा MCR केला. सद्यस्थितीत पालकर याला वाशिमच्या कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. दरम्यान लाल्या पालकरवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर या अगोदर MPDA नुसार कारवाई केली होती.